लाडक्या बहिणी मालामाल होणार. सीएम फडणवीसांची थेट मोठी घोषणा. महाराष्ट्रातील जालना शहरात ज्याला स्टीलची नगरी आणि बियाण्यांची नगरी म्हणून ओळखले जाते, तिथे 90 वर्षांनंतर स्थापन झालेल्या महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत लाडकी बहीण योजना एका वर्षानंतरही बंद झाली नाही आणि ती भविष्यातही बंद होणार नाही अशी ग्वाही दिली. त्यांनी जालनेकरांना नमस्कार करत सगळ्यांना प्रणाम केला आणि यावेळी व्यासपीठावर माजी रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, माजी आमदार कैलाशभाऊ गोरंट्याल यांच्यासह संतोषभाऊ दानवे, नारायणभाऊ कुचे, भास्कररावजी दानवे, राहुलजी लोणीकर, सतीशजी घाडगे, घनश्यामजी गोयल, रामेश्वरजी भांदिरगे, बद्रीनाथजी पठाडे, संगीताताई गोरंट्याल, राजेशजी राऊत, अशोकजी पांगारकर, सिद्धिविनायक मोळे, सतीशजी जाधव, विश्वजितजी खरात, अक्षय गोरंट्याल, औदुंबर बागडे, विजय कामळ, अर्जुन गै आणि योगेश मानधनी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि आपल्या जालन्याचे सुपुत्र सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे, माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, आपले माजी आमदार कैलाशभाऊ गोरंट्याल, या ठिकाणी उपस्थित संतोषभाऊ दानवे, नारायणभाऊ कुचे, भास्कररावजी दानवे, राहुलजी लोणीकर, सतीशजी घाडगे, घनश्यामजी गोयल, रामेश्वरजी भांदिरगे, बद्रीनाथजी पठाडे, संगीताताई गोरंट्याल, राजेशजी राऊत, अशोकजी पांगारकर, सिद्धिविनायक मुळे, सतीशजी जाधव, विश्वजितजी खरात, अक्षय गोरंट्याल, औदुंबर बागडे, विजय कामळ, अर्जुन गई, योगेश मानधनी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरीला स्टीलची नगरी, लोखंडाची नगरी, पोलादाची नगरी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरीकडे ज्या नगरीला बियाण्यांची नगरी म्हणून ओळखलं जातं, अशा जालना शहरामध्ये 90 वर्षानंतर जी महानगरपालिका तयार झाली, त्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या या जाहीर सभेमध्ये जालनेकरांच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्व जालनेकरांना नमस्कार करतो, सर्वांना प्रणाम करतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.